कर्मयोगी. कर्मयोगी म्हणजे जो स्वतःच्या नियत कर्माबरोबरच यज्ञकर्म करीत असतो तो कर्मयोगी असतो. यज्ञकर्म म्हणजे परगौरव आणि आत्मसन्मान यांच्याबरोबरच समाजाच्या विकासासाठी जनकल्याणासाठी जो धावत असतो. पण हे करीत असताना आकाश हृदयाने आपले कर्म करीत असतो तो कर्मयोगी होय. जे भरलेलं असतं ते आभाळ आणि मोकळे विशाल व पारदर्शक असते ते आकाश होय. आणि अशा आकाशवृत्तीने काम करणाऱ्यास कर्मयोगी म्हणतात. असे निरभ्र आकाशास संस्कृतमध्ये उदधी तर मराठीत सुनील असं म्हणतात. खरोखरच नावाप्रमाणे सुनील भाऊ महाजन हे कर्मयोगी होते. अशा महान कर्मयोगी सुनील भाऊ महाजन यांचा भव्य दिव्य जीवनपट पाहत असताना अक्षय संस्काराची गंगोत्री असणारे त्यांचे आजोबा कैलासवासी त्र्यंबक बाळा महाजन आणि आजी अनुसयाबाई त्र्यंबक महाजन यांना वंदन केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. कैलासवासी पांडुरंग त्र्यंबक महाजन आणि माता प्रभावतीताई यांच्या पोटी 13 मार्च 1971 रोजी सुनील भाऊंचा जन्म झाला. आई वडिलांचं खडतर संघर्षमय परंतु तत्वनिष्ठ असा जीवन प्रवास. या प्रवासात सुनील भाऊ, योगेश भाऊ आणि उज्ज्वलाताई हे 3 भाऊ बहीण. भाऊ लहान असताना तात्या कांदा व्यवसाय करीत, पण अल्प प्रमाणात, ते सुद्धा फक्त शिवार खरेदी. सुनील भाऊंनी अशा परिस्थितीत आपले 4थी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद मराठी शाळा कळवण येथे घेतले. तर 10वी पर्यंतचे शिक्षण राधाबाई कृष्णा महाजन म्हणजेच आपले RKM विद्यालय या ठिकाणी घेतले. तर BSc देवळा कॉलेजमध्ये केले. शिक्षण घेत असतानाच बहीण उज्ज्वलाचा विवाह मालेगाव येथील राजेंद्र कोठावदे यांच्याशी संपन्न झाला. शिक्षण पूर्ण होताच व्यवसायात लक्ष घालण्यास भाऊंनी सुरुवात केली. 1995 पासून स्वतःचे कांदा शेड सुरू केले. कांदा शेड उभारणीनंतर पूर्णतः ते कोलमडून पडले, परंतु भाऊंनी न डगमगता पुनश्च उभारणी केली. कांदा व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांच्या 4 स्ट्रोक कावासाकी या मोटरसायकलवर कांदा गोणी वाहत असत. व्यवसायात पदार्पण करीत असताना दिनांक 1 जुलै 1998 रोजी भाऊंचा विवाह पारोळे येथील सौ प्रमिला व श्री गंगाधर रामा येवले यांची कन्या अनिता बरोबर संपन्न झाला. प्रातस्मरणीय परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले अर्थात पूज्यनीय दादांच्या स्वाध्याय कार्यात भाऊ जाऊ लागले. 19 ऑक्टोबर 1992 रोजी औरंगाबाद येथे झालेल्या द्वितीय मनुष्य गौरव दिनाच्या निमित्तानं 8 दिवस भाऊ रॅलीत सहभागी झाले. जळगाव येथे 19 जानेवारी 1995 रोजी कृतज्ञता समारोह कार्यक्रम संपन्न झाला. त्या कार्यक्रमासाठी 8 दिवस कृतिशील म्हणून भाऊंनी सहभाग घेतला. भाऊ वयाच्या 15व्या वर्षापासूनच श्री दत्त मंदिर येथे आजतागायत दरवर्षी गुरुचरित्र पारायण करीत असत. आध्यात्मिक संस्कार असल्यानं धंद्यात प्रामाणिकपणा आणि सचोटी यामुळे भाऊंचा व्यवसाय वाढू लागला. योगेश भाऊंनी मुंबई वाशी कांदा मार्केटमध्ये कांदा खरेदी आणि आडत दुकान सुरू केलं. तिजी मंदीमुळं भाऊंनी व्यवसायात नेत्रदीपक कामगिरी केली. हळूहळू माल परदेशात निर्यात करू लागले. त्यांचा कांद्याचा भरलेला ट्रक हरवला. त्यावेळी भाऊंनी कन्याकुमारी ते कलकत्ता प्रवास करून तो ट्रक स्वतःच्या हिमतीवर शोधून काढला. कांदा व्यवसायात आभोणा, कळवण, उमराणे आणि मुंबई मार्केटवर भाऊंनी वर्चस्व प्रस्थापित केले. हा व्यवसाय करत असताना भाऊंनी बांधकाम आणि रिअल इस्टेटमध्ये फक्त बिझनेस सुरूच केला असं नाही, तर त्यात ते किंग बनले. आज मितीला भाऊंच्या अनेक ठिकाणी प्रोजेक्ट सुरू आहेत. कळवण, पिंपळगाव, नाशिक आणि पुण्यात वाकड येथे ऑरियम हा महाप्रोजेक्ट सुरू आहे. पिंपळे सौदागर येथेही प्रोजेक्ट चालू आहे. उद्योग व्यवसायात गगनभरारी घेत असताना धार्मिक प्रवृत्तीमुळे धार्मिक कार्यात भाऊंचे योगदान अतुलनीय व अविस्मरणीय आहे. पेटावद येथील
जोगेश्वरी देवी माता मंदिराच्या ट्रस्टचे 2015 पासून अध्यक्ष होते. त्यांनी तेथील भक्त निवासाचे व पूर्णता मंदिराचे नूतनीकरण करून भव्य दिव्य काम केले. देवी भक्त नरहरीप्रमाणेच भाऊंनी जगदंबेची सेवा केली. कळवण खुर्द येथील दत्त मंदिर व उदासीन आखाड्याचे प्रमुख महंत माधवदास महाराज यांच्या दत्तयाग व विष्णुयागमध्ये पण भाऊंनी सहभाग घेतला. विठ्ठल मंदिर जीर्णोद्धार समितीचे भाऊ सदस्यही होते. अध्यक्ष सुनील भाऊ शिरोरे व त्यांच्या सहकार्यांबरोबर काम केले. विठ्ठल मंदिराच्या नवनिर्माणात भाऊंचा सहभाग होता. कळवण येथील भावसार गल्लीतील चैतन्य हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पण पूर्ण केले. इंद्रद्युम्न राजाने भगवान जगन्नाथाचे भव्य दिव्य मंदिर बांधले. त्याचप्रमाणे कळवणचे आराध्य दैवत हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार समितीचे अध्यक्षपदही भाऊंकडे आले. भाऊंकडे अध्यक्षपद आल्यानंतर पेशवेकालीन आणि कळवणच्या वैभवात भर घालणारे रेखाटन केले. ते रेखाटन पूर्ण होताच भूमिपूजनही केले. त्यावेळी बाबा महाराज सातारकर यांच्या कीर्तनाचे 3 दिवस आयोजन केले. राजस्थानचे कारागीर आणून दगड तासण्याचे मशीन कळवणला आणले. स्वतः जातीने लक्ष घालून बांधकाम पूर्ण केले. या बांधकामात भाऊंचा किती पैसा खर्च झाला हे भाऊंना सुद्धा सांगता आलं नसतं. मंदिराच्या पूर्णाहुती सोहळ्यानिमित्त इंद्रदेव महाराजांच्या रामकथेचे आयोजन केले. 7 दिवस इंद्रदेव महाराज भाऊंकडेच होते. ब्रह्मवृंदांच्या साक्षीनं हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा पूर्णत्वास नेली. संत सखाराम महाराज संस्थान अंमळनेरचे प्रमुख प्रसाद महाराज यांच्या शुभ हस्ते कळशारोहण झाले. हनुमान मंदिराचा पूर्णाहुती सोहळ्यात महाप्रसादासाठी पुरणपोळी आणि आंबा रसाचं नियोजन करून सर्वांनाच भाऊंनी सुखद धक्का दिला. भाऊंनी गीतेतील देशे कालेच पात्रेच दानम सात्विकम तदा हा श्लोक खऱ्या अर्थानं जीवनात उतरवला. निवाणे येथील सुश्री मनीषा दिदींच्या आश्रमाच्या बांधकामास लागणारे सिमेंट त्यांनी उपलब्ध करून दिले. सुश्री मनीषा दिदींचे गुरु शिवकुमारेश्वर स्वामी यांनीही भाऊंच्या ह्या दानी वृत्तीचं कौतुक केलं. परमहंस कसरेकर वेडेबाबा यांच्या मंदिराच्या बांधकाम समितीवर भाऊ होते. मंदिराच्या बांधकामात भाऊंचे योगदान होते. तसेच मंदिराच्या प्रांगणात सतत 12 वर्ष कीर्तन सप्ताहाचे आयोजनही केले. त्या आयोजनात सलग 3 वर्ष अन्नदानही केले. राजकीय किंवा सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. वयाच्या 33व्या वर्षी म्हणजे 2003 मध्ये कळवण मर्चंट बँकेत भाऊ निवडून आले. नंतर प्रत्येक निवडणुकीत सतत प्रथम क्रमांकाच्या मतांनी निवडून येण्याची किमया भाऊंनी करून दाखवली. त्यावरून भाऊंच्या लोकप्रियतेची कल्पना येते. भाऊ 4 वेळा चेअरमन झाले. एवढेच नव्हे तर समर्थ पॅनेलचे समर्थ नेतृत्व सुद्धा भाऊ करत होते. त्यांच्या कारकिर्दीत कमको बँकेने 200 कोटींचा टप्पा यशस्वी पार केला. कमको बँकेचे दरवर्षी कॅलेंडर प्रकाशन सोहळे यशस्वी केले. कमको स्कॉलर्स सोहळा म्हणजे 10वी-12वीच्या गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन केले. तसेच गणेश मंडळासाठी गणेश आरास स्पर्धांचे आयोजन करून बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन केले. राष्ट्रभक्ती नसानसात असल्यानं झेंडावंदन हा भाऊंचा आवडता विषय. त्यामुळे योगायोगाने सर्वाधिक झेंडा फडकवण्याचा बहुमान देखील जास्तीत जास्त वेळा भाऊंना मिळाला आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळ्याबरोबरच कळवणमधील समाजसेवक व गुणवान व्यक्तीच्या सोहळ्याचे आयोजन करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले. बँकेच्या जुन्या इमारतीचे व फर्निचरचे नूतनीकरण करून नवचैतन्य व नवीन झळाळी दिली. या निमित्ताने बँकेची वास्तुशांती सुद्धा केली. बँकेच्या नूतनीकरण सोहळ्याबरोबरच GST मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले. भाऊंच्या काळात बँकेची न भूतो न भविष्यती अशी प्रगती झाली. त्यामुळे समाजातील असंख्य मान्यवरांनी बँकेस भेट दिली. पुणे येथे झालेल्या लाड शाखीय वाणी समाज अधिवेशनाचे प्रमुख कैलास बापू शिरोरे, राजेश बापू कोठावदे, आमदार नितीन भाऊ पवार, शरद पवार पब्लिक स्कूलचे चेअरमन अण्णासाहेब डॉक्टर JD पवार,
सहकार महर्षी भास्कर आबा कोठावदे, आमदार राहुलदादा अहेर, नाशिकच्या माजी महापौर रंजनाताई भानसी, समको बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र अलई, तसेच सुखदेव महाराज, सखाराम महाराज संस्थान अमळनेरचे प्रमुख प्रसाद महाराज आदी मान्यवरांनी भेटी दिल्या. समको बँकेची अशी वाटचाल चालू असताना, घौडदौड सुरू असताना भाऊंचे शिलेदार, भाऊंबरोबर खांद्याला खांदा लावून लढणारे किशोर आभा वेडणे, सुनील भाऊ शिरोरे, राजेंद्र अमृतकर यांचे दुःखद निधन झाले. हा भाऊंसाठी मोठा आघातच होता. त्यात कोरोनासारखे भीषण वातावरण, अशाही परिस्थितीत भाऊंनी न डगमगता ऑनलाईन वार्षिक सभा घेऊन बँकेची प्रगती सुरूच ठेवली. समको बँकेबरोबरच भाऊंनी यशवंतराव चव्हाण पतसंस्थेची सूत्रे हातात घेतली. अथक प्रयासाने पतसंस्था ऊर्जित अवस्थेत आणून अल्पावधीतच नावारूपास आणली. परिसरातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून नावलौकिक प्राप्त केला. कळवणकरांची वैकुंठ रथाची अडचण लक्षात घेऊन वैकुंठ रथाची निर्मिती केली. पतसंस्थेमार्फत सुश्री मनीषा दिदी यांच्या मुखारविंदातून गुरुगीतेच्या कार्यक्रमाचे आयोजन करून कळवणकरांना एक आगळीवेगळी मेजवानी दिली. भाऊंना वेळ देता येत नसल्याने सौ अनिताताई संचालिका म्हणून कामकाज पाहत आहेत. कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीत भाऊ व्यापारी गटाचे संचालक म्हणून प्रचंड मताधिक्यानं निवडून आले. उपसभापतीही झाले. भाऊंजवळ एक विशिष्ट ध्येय होते. मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या वेळी भाऊंचे मेव्हणे राजू बाबा वेडणेंनी भाऊंना सांगितलं, भाऊ आता यापुढं तू या मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या भानगडीत पडू नको. त्यावेळी भाऊंनी सांगितलं, बाबा यानंतर आपली स्वतःची खाजगी मार्केट कमिटी राहील, त्यामुळे निवडणुकीचा विषयच येणार नाही. आणि भाऊंनी ते वाक्य, ते ध्येय खरं करून दाखवलं. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिली महिला खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती आभोणा येथे हेमंत दादा बोरसे, पंकज उशीर, गोराकांना बोरसे यांच्या मदतीनं तयार केली. आमदार नितीन भाऊ पवारांच्या हस्ते उद्घाटन करून नाफेडची कांदा खरेदी सुरू करून आभोणा आणि परिसरातील शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला. कळवण तालुक्यातील आर्थिक विकासाची गंगा सुरू केली. कळवण येथे अनिताताईंच्या मदतीनं दिशा पतसंस्था सुरू केली. शैक्षणिक क्षेत्रातही भाऊंचं योगदान आहे. कळवण एज्युकेशन सोसायटीत भाऊ संचालक होते. धर्मेच आर्थेच कामेच नातीचरामी नातीचरामी असे लग्नात सप्तपदीच्या वेळी पत्नीस वचन दिलं जातं. भाऊंनी हे वचन निभावताना राजकारणातही अनिताताईंना पुढे केलं. यशवंतराव चव्हाण पतसंस्थेत संचालिका तसेच खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी अनिताताई आणि योगेश भाऊंच्या धर्मपत्नी योगिताताई यांना संचालक केले. तसेच कळवण नगरपंचायतच्या निवडणुकीत अनिताताईंना निवडून आणले. प्रथम उपनगराध्यक्षही केले. भाऊंच्या काळात शनी महाराज मंदिराकडे जाण्याचा रस्ता त्यांनी सुशोभित केला. कळवणच्या गांधी चौकाचं पूर्णतः कॉन्क्रिटीकरण केलं. कळवणच्या स्मशानभूमीचं आधुनिकीकरण केलं. अद्ययावत अशी स्मशानभूमी केली. लोकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था केली. आणि त्या स्मशानभूमीत भाऊंचे अंत्यसंस्कार बघायला मिळणं हे माझ्यासह कळवणकरांसाठी अतिशय हळहळ आणि भावनात्मक होतं. भाऊंच्या कार्यामुळेच भाऊंना लाडशाखीय वाडी समाज मंगल कार्यालय कळवण येथील स्लॅबचे पूजन करण्याचा मान मिळाला. गोराकांना बोरसेंच्या ओम हार्डवेअर कळवण, ओम हार्डवेअर देवळा, ओम हार्डवेअर आभोणा तसेच नाकोडा येथील कांदा शेडचे उद्घाटन भाऊंच्या हस्ते झाले. आवी भाऊ पगार यांच्या कजरिया टाईल्स शोरूमचे उद्घाटन केले. भाऊंच्या सामाजिक कार्यात योगदान महत्वाचे होते. गंगाभाऊ पगार यांच्या आठंबे येथील वृद्धाश्रमात संचालक होते. भाऊंचे त्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. भाऊंनी आपले आणि मुलांचे वाढदिवस पण तेथेच साजरे केले. भाऊ कृष्णा फ्रेंड्स सर्कलचे सन्माननीय सदस्य आणि माजी अध्यक्षही होते. त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शनही केले. तुफान गणेश मित्र मंडळात पण भाऊंचे योगदान आहे. रक्तदान शिबिरात पण भाऊ सहभागी होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरांसाठी ही भाऊंचे योगदान राहत असे. भाऊंच्या या कार्यामुळे भाऊंना गिरणा गौरव
व विविध पुरस्कार मिळाले. या सर्व पुरस्कारांचे भाऊंनी नम्रतेने स्वीकार केला. कर्मयोगी भाऊंनी सामाजिक, राजकीय, आर्थिक, सहकार आणि धार्मिक कार्याबरोबरच कौटुंबिक जबाबदारीही चांगल्याच पद्धतीने पार पाडली. अल्पावधीत भाऊंचे 4ही धाम, 12 ज्योतिर्लिंग सपत्नीक पूर्ण केल्या. काही मित्रमंडळांबरोबर पण ट्रिप केल्या. भाऊंच्या या सगळ्या कार्यात त्यांचा परिवार हिमालयासारखा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. अनिताताई, भाऊ योगेश, योगिताताई, मुलगा कल्पेश, कन्या पूजा, पुतणे चिन्मय, पार्थ आणि पूर्ण महाजन परिवार हा प्रत्येक कार्यात एक जीव, एकोहम, एकमेवा, अद्वितीयकम असा आहे. भाऊंचा आध्यात्मिक परंतु विज्ञाननिष्ठ असा हा परिवार आहे. आणि आज हा परिवार भाऊंच्या आकस्मिक निधनानं पोरका झाला आहे. आढ्याचं पाणी वळचणीला गेलं, आढ्याचं पाणी वळचणीला गेलं. ज्येष्ठांच्या आधी कनिष्ठांचं जाणं झालं. भाऊ अल्पवयातच गेले. भाऊंचं हे जाण्याचं वय नव्हतं. भाऊंच्या जाण्याने फक्त परिवारच पोरका झाला नाही, तर समस्त कळवणकर, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी पोरके झाले. भाऊंच्या अंत्यविधीत धाय मोकलून रडणारी जनता पाहून भाऊंच्या कर्मयोगाची जाणीव होते. भाऊंच्या ह्या कर्मयोगाची महती माझ्यासारखा मिनमिनता दीपक काय करणार. भाऊ, तुमच्या जाण्याने आम्ही पोरके झालो आहोत. भाऊ, तुमच्या जाण्याने आम्ही पोरके झाले आहोत. मी फक्त एकच सांगेल, भाऊ पुन्हा या, भाऊ पुन्हा या, भाऊ पुन्हा या.